शिवसेना कोणाची याचं उत्तर हे आजवर एका आकड्यानं दिलं जात होतं. आमदार कोणाकडे जास्त? उत्तर शिंदे गटाकडे. पण आता सर्वोच्च न्यायालयात जर प्रश्नच बदलला असेल तर आमदार किती आहेत यापेक्षा पक्षाची मूळ संघटना कोणाकडे होती हा जर मुद्दा निर्णायक ठरला तर. कारण कपिल सिब्बल यांनी कालच्या सुनावणीमध्ये नेमका हाच मुद्दा जोरदारपणे मांडला आहे. आणि हा मुद्दा न्यायालयाने मान्य केला तर 2023 मध्ये शिंदे गटाला मिळालेलं शिवसेना नाव आणि धनुष्यबाणाचं चिन्ह हे पुन्हा एकदा प्रश्नचिन्हाखाली येऊ शकतं. याच न्यायालयीन घडामोडींच्या अनुषंगानं आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी सायली नलवडे कविटकर आणि आपण पाहताय विश्लेषण वाईट. आजवरचं शिवसेना फुटीचं संपूर्ण राजकीय गणित हे आमदार आमच्याकडे म्हणून पक्ष आमचा हे होतं. आता हेच जर न्यायालयीन कसोटीवरती टिकणार नसेल तर मग शिवसेनेच्या या लढाईमध्ये उद्धव ठाकरे गटासाठी अचानक नवा दरवाजा उघडू शकतो. आणि इथेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निर्णयावरती घेतलेला आक्षेपही महत्त्वाचा ठरतोय. कारण प्रश्न फक्त निवडणूक आयोगानं धनुष्यबाण कोणाला दिला एवढाच नाहीये, तर विधानसभा अध्यक्ष यांनी राजकीय पक्ष आणि त्याचबरोबर ती विधिमंडळातील पक्ष यांच्यात केलेली सांगड योग्य होती का हाही प्रश्न आता सर्वोच्च न्यायालयासमोर आहे. या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात ही 2022 मधील शिवसेनेच्या फुटीपासून झाली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या आमदारांचा मोठा गट हा वेगळा झाला. उद्धव ठाकरे सरकार हे कोसळलं आणि त्यानंतर शिवसेना कोणाची हा प्रश्न निवडणूक आयोगापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला. 17 फेब्रुवारी 2023 रोजी निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना हे पक्ष नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह दिलं. आयोगाच्या निर्णयामध्ये विधिमंडळातील बहुमताला महत्त्व देण्यात आलं. पण आता सर्वोच्च न्यायालयामध्ये मूलभूत प्रश्न हा वेगळ्या पद्धतीने उभा राहत आहे की विधिमंडळातील बहुमत म्हणजेच राजकीय पक्षातील बहुमत मानायचं का. याच मुद्द्यावरती कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद हा या संपूर्ण प्रकरणाला नवा ट्विस्ट देतो. त्यांचा मुद्दा अगदी स्पष्ट आहे की विधिमंडळातील पक्ष आणि राजकीय पक्ष या दोन वेगळ्या संस्था आहेत. एखाद्या पक्षाचे आमदार हे मोठ्या संख्येने एका बाजूला गेले म्हणून संपूर्ण पक्षही त्यांच्यासोबत गेला असं सरसकट म्हणता येणारं नाहीये. त्याचबरोबर ती राजकीय पक्षाची स्वतःची अशी संघटनात्मक रचना असते. पक्षाची घटना, कार्यकारिणी, पदाधिकारी, कार्यकर्ते, प्राथमिक सदस्य आणि त्याचबरोबरची पक्षाची संस्थात्मक सातत्यता. त्यामुळे प्रश्न फक्त किती आमदार असा नसून मूळ राजकीय पक्षाची संघटना कोणाकडे असाही असायला हवा हा उद्धव ठाकरे गटाचा मुख्य दावा आहे. आता हा मुद्दा हा राहुल नार्वेकरांच्या निर्णयाशी जोडला की प्रकरण हे आणखीन गंभीर होतं. 10 जानेवारी 2024 रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाला खरी शिवसेना मानलं आणि दोनही गटांच्या आमदारांच्या अपात्रतेच्या याचिका या फेटाळल्या. उद्धव ठाकरे गटाने या निर्णयावरती आक्षेप घेताना राजकीय पक्ष आणि विधिमंडळातील पक्ष यांची सांगड घातल्याचा मुद्दा हा मांडलेला आहे. म्हणजेच एकीकडे अध्यक्षांचा निर्णय आणि दुसरीकडे निवडणूक आयोगाचा निर्णय, तर आता तिसरीकडे सर्वोच्च न्यायालयातील घटनात्मक सुनावणी. या तीनही टप्प्यांमध्ये राजकीय पक्ष आणि विधिमंडळातील पक्ष यांचं नातं, संबंध काय हा प्रश्न सतत सातत्यानं समोर येतोय. आणि इथूनच आता सर्वात महत्वाची शक्यता निर्माण होते. जर सर्वोच्च न्यायालयाने पक्षाची ओळख ठरवताना संघटनात्मक रचनेला आमदारांच्या संख्येपेक्षा मोठं महत्त्व दिलं तर उद्धव ठाकरे गटाचा दावा हा मजबूत होऊ शकतो. कारण त्यांचा मूलभूत युक्तिवाद हाच आहे की 2022 मध्ये आमदारांचा एक गट फुटला पण त्यामुळे संपूर्ण राजकीय पक्ष फुटला असं म्हणता येणार नाहीये. अशा परिस्थितीमध्ये 2023 मध्ये निवडणूक आयोगाने घेतलेला जो निर्णय आहे त्या निर्णयाची कसोटी पुन्हा तपासली जाऊ शकते आणि म्हणूनच कालची सुनावणी ही उद्धव गटासाठी केवळ बचावाची नाही तर आधी जे गमावलेलं पक्ष नाव आणि धनुष्यबाण चिन्ह आहे ते पुन्हा मिळवण्याची संभाव्य संधी म्हणून पाहिली जात आहे. मात्र याचा अर्थ निकाल उद्धव ठाकरे गटाच्या बाजूने निश्चित आहे असा अजिबात नाही. आता समजा हे पारडं जर उद्धव ठाकरेंच्या बाजूने झुकलं तर त्याचा परिणाम हा फक्त एका पक्षाच्या नावावरती होणारा नाहीये, तर धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव परत मिळणं हा उद्धव ठाकरे या गटासाठी मोठा नैतिक आणि राजकीय विजय असेल. 2022च्या फुटीनंतर मूळ शिवसेना आमचीच हा त्यांचा दावा अधिक ताकदीने मांडता येईल. तर दुसरीकडे शिंदे गटासमोर स्वतंत्र राजकीय ओळख मजबूत करण्याचं आव्हान देखील उभं राहू शकतं.
त्याचबरोबर ती महायुतीच्या राजकारणातही त्याचे परिणाम दिसू शकतात. भाजप, शिंदे शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यातील जागा वाटप, स्थानिक पातळीवरील समीकरणं आणि त्याचबरोबर ती नेतृत्वाचं संतुलन यावरतीही त्याचा अप्रत्यक्ष परिणाम हा निश्चितपणेच होऊ शकतो. पण उलट चित्रही तितकंच महत्वाचं आहे. जर शिंदे गटाचं पक्ष नाव आणि धनुष्यबाणावरील अधिकार हा कायम राहिला तर त्यांच्या राजकीय दाव्याला मोठं बळ मिळेल. महायुतीमधील त्यांची राजकीय स्थिती ही अधिक स्थिर होईल आणि आमच्याकडे निवडणूक क्षमता आणि त्याचबरोबर ती संघटनात्मक ताकद आहे हा नरेटिव्ह मजबूत त्यांना करता येईल. तर उद्धव ठाकरे गटाला मग पक्ष नाव आणि चिन्हाच्या पलीकडे जाऊन स्वतःची राजकीय ओळख ही आणखीन मजबूत करावी लागेल. म्हणजेच काय तर न्यायालयाचा निकाल हा कोणाच्याही बाजूने लागला तरीही त्यानंतरची खरी लढाई ही महाराष्ट्राच्या राजकीय मैदानातच होणार आहे. पण इथे या शिवसेनेच्या न्यायालयीन लढाईमध्ये 3 प्रश्न खूप महत्वाचे आहेत. त्यातला पहिला प्रश्न म्हणजे आमदारांची संख्या निर्णायक मानायची की पक्षाची संघटनात्मक रचना. कारण जर आमदारांची संख्या हाच एकमेव निकष असेल तर शिंदे गटाचा दावा हा मजबूत राहतो. पण जर पक्षाची घटना, कार्यकारिणी, पदाधिकारी, प्राथमिक सदस्य आणि संस्थात्मक सातत्य याचा विचार केला तर उद्धव ठाकरे गटाच्या दाव्याला नवीन ताकद मिळू शकते. दुसरा प्रश्न म्हणजे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा निर्णय कोणत्या कसोटीवरती तपासला जाणार. राजकीय पक्ष आणि विधिमंडळातील पक्ष यांच्यातील फरक हा न्यायालयाने वेगळ्या पद्धतीने जर स्पष्ट केला तर त्या निर्णयाच्या कायदेशीर परिणामांकडे देखील नव्यानं पाहायला लागू शकतं. आणि तिसरा प्रश्न म्हणजे निवडणूक आयोगाने पक्ष नाव आणि पक्ष चिन्ह देताना नेमकी कोणती कसोटी वापरायला हवी होती. फक्त आमदार मोजायचे होते की पक्षाची संपूर्ण संघटनात्मक रचना तपासायची होती. या 3 प्रश्नांची उत्तरं फक्त शिवसेना कोणाची किंवा शिवसेनेचं भविष्य ठरवणार नाहीयेत, तर भविष्यातील देशातील पक्षफुटीच्या राजकारणासाठी हा मोठा संदर्भ तयार करू शकतो. कारण शेवटी पक्ष चिन्ह मिळणं म्हणजे मतदार मिळणं नाहीये. धनुष्यबाण हा शिवसेनेच्या अनेक दशकांच्या राजकीय प्रवासाचा प्रतिकात्मक आणि अस्मितेचा भाग आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी उभी केलेली शिवसेना ही मराठी अस्मिता, हिंदुत्व आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील स्वतंत्र राजकीय ओळख यासाठी ओळखली गेली आहे. आज शिंदे गट म्हणतो आम्ही बाळासाहेबांची विचारधारा पुढे नेत आहोत, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गट म्हणतो की आम्ही शिवसेनेची मूळ संघटनात्मक आणि वैचारिक ओळख जपत आहोत. त्यामुळे न्यायालय कायदेशीर उत्तर देईलच, पण खरी शिवसेना कोणाची या प्रश्नाचं उत्तर मात्र म्हणजेच राजकीय उत्तर मात्र शेवटी मतदारच देतील. म्हणूनच आजच्या घडीला माझ्या आकलनानुसार उद्धव ठाकरे गटाला विजय मिळणारच असं म्हणणं थोडं घाईचं ठरणार आहे. पण सुनावणीची दिशा जर त्यांच्या बाजूने एक महत्वाची शक्यता नक्कीच निर्माण करतेय. जर सर्वोच्च न्यायालयाने आमदारांचं बहुमत म्हणजे राजकीय पक्षांचं बहुमत नाही ही भूमिका ठाम केली आणि त्याचबरोबर ती संघटनात्मक रचनेला निर्णायक महत्त्व दिलं तर 2023 मध्ये निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयाचीच कसोटी पुन्हा एकदा तपासली जाऊ शकते आणि तिथेच उद्धव ठाकरे गटासाठी पुन्हा एकदा नवीन संधी देखील निर्माण होऊ शकते. आणि म्हणून प्रश्न अजूनही तोच आहे की शिवसेना कोणाची, आमदारांची, संघटनेची की विचारधारेची की शेवटी मतदारांची. सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर उत्तर देईलच, पण या निकालानंतर देशाच्या राजकारणात एक गोष्ट नक्की बदलेल की पक्षफुटीने तर पक्ष कोणाचा ही ठरवण्याची पद्धत. आणि जर सर्वोच्च न्यायालयाने मांडल्या जाणाऱ्या या संघटनात्मक रचनेच्या तर्काला मान्यता दिली तर कदाचित आज शिंदे गटाकडे असलेलं शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे उद्या पुन्हा उद्धव ठाकरेंच्या राजकीय हातात दिसू शकतं. तर तुम्हाला काय वाटतं, शिवसेना कोणाची, उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदेंची? तुमचं मत हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या विश्लेषण वाईब्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या राजकीय विश्लेषणासह. तोपर्यंत जय महाराष्ट्र.